नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रितेश किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती पण चवीने भरलेला असा व्हेज पुलाव, जो बनवायला एवढा सोपा आहे, खायला एकदम झकास आणि कोणाच्याही जेवणाची शोभा वाढवणार आहे। या पुलावात आहेत भरपूर भाज्या, मसाल्यांचा बरोबर तडका आणि एक खास घरची चव। चला तर मग सुरू करूया आजची ही चवदार रेसिपी, जी आहे व्हेज पुलावची। तर सर्वात आधी आपल्याला बनवायचा आहे बरिस्ता। बरिस्ता म्हणजेच तळलेला कुरकुरीत कांदा। बऱ्याच जणांना वाटतं की बरिस्ता करायला खूप कष्ट लागतात, पण खरं सांगायचं तर थोडीशी काळजी घेतली की तो एकदम परफेक्ट बनतो। तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। लक्षात ठेवा, तेल नीट गरम झालं कीच आपल्याला कांदा कढईमध्ये टाकायचा आहे। थंड तेलात कांदा टाकला तर तो कुरकुरीत न होता मऊसर होतो आणि आपल्याला पाहिजे आहे कुरकुरीत असा कांदा। कांदा आपण उभा आणि बारीक चिरून घेतलेला आहे। तेलात टाकून मधून मधून कांद्याला हलवत राहा, नाहीतर कांदा एकमेकांना चिटकू शकतो। ब्राऊन होईपर्यंत कांद्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण बघू शकतो की कांदा हलका ब्राऊन व्हायला सुरू झालेला आहे। त्याला आपण तेलातून काढून घेऊयात। कांदा हलका ब्राऊन झाला की त्याला लगेच आपल्याला कढईतून काढून घ्यायचा आहे, कारण की कांदा कढईतून काढल्यानंतर गरम तेलामुळे अजून थोडासा ब्राऊन होतो। म्हणूनच कांद्याला जरासा हलका रंग आला की लगेचच काढा आणि टिश्यू पेपरवरती पसरवा, म्हणजे जे काय एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल। हा कांदा आपल्याला शेवटी सजावसाठी लागणार आहे आणि त्याचसोबतच आपल्याला मॅरिनेशनसाठी सुद्धा लागणार आहे। चला तर आता आपला बरिस्ता तयार झालेला आहे। तर आता आपण भात शिजवून घेऊया। तर त्या भात शिजवण्यासाठी आपण एका कढईमध्ये भरपूर पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये सुगंध वाढवण्यासाठी टाकणार आहोत 2 तमालपत्र, 1 चक्रफूल, 4 हिरव्या इलायची, 4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 काळी मिरी, अर्धा लिंबू ज्याला आपण बारीक बारीक तुकडा करून टाकलेले आहेत, थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। सर्व मसाले आपण एकदा मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे बासमती तांदूळ। आम्ही इथे 2 वाट्या बासमती तांदळाचा वापर केलेला आहे आणि हे तांदूळ आम्ही अर्धा तास आधी भिजत ठेवलेले होते। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ते तुम्ही न भिजवताही वापरू शकता। पाण्यामध्ये अर्धा चमच मीठ टाका आणि भात आता 80% शिजेपर्यंत उकळी आणून घ्या। आता भात तयार होत आहे, तोपर्यंत आपण भाज्यांना मॅरिनेशन करून घेऊया, कारण पुलाव म्हटला की त्यात भरपूर रंगबिरंगी भाज्या हव्यातच। तर त्यासाठी आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात अर्धा कप फ्लॉवर, 1/4 कप शिमला मिरची जी आपण बारीक कापून घेतलेली आहे, 1/4 कप बारीक कापलेला गाजर, 1/4 कप बारीक कापलेली फरसबी। आता यामध्ये आपण टाकूया थोडंसं बीट, त्यामुळे आपल्या भाज्यांना चांगला कलर येईल। आता मसाल्यामध्ये टाकूयात 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 2 उभ्या कापलेल्या मिरच्या, थोडासा बारीक पुदिना, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, थोडासा बरिस्ता आणि अर्धा कप दही। आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर त्याला आपण एकत्र मस्त मिक्स करून घेऊयात। तर मंडळी, जोपर्यंत ह्या भाज्या मिक्स होत आहेत तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तसंच अशाच रेसिपी आपल्या मराठीमध्ये बघण्यासाठी रितेश किचन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। चला तर आता भाज्या चांगल्या मिक्स झालेल्या आहेत, तर ह्या भाज्या आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। म्हणजेच आपण त्यांना 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवणार आहोत, म्हणजेच भाज्यांना मसाल्याचा सुंदर स्वाद येतो। तोपर्यंत आपला भात शिजलेला आहे आणि आपण बघू शकतो की भात लगेचच तुटत आहे, तर तो 80% शिजलेला आहे। तर गॅस बंद करून कढईमधून सर्व वरती आलेले मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत, नाहीतर हे मसाले खाताना दाताखाली आले तर सर्व तोंडाची चव बिघडते। आता कढईमधलं पाणी काढून भात हलका पसरून ठेवूयात, म्हणजे भात आपला खुला खुला राहील। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण पुलाव बनवण्यासाठी घेऊयात। आपण एका कढईमध्ये घेणार आहोत 3 टेबलस्पून तेल आणि तेलासोबतच पुलावाची चव वाढवण्यासाठी आपण घेणार आहोत 3 टेबलस्पून तूप। तेल आणि तूप हलकं गरम झालं की आपण कढईमध्ये टाकणार आहोत बारीक उभा कापलेला कांदा। इथे आपण 1 कांद्याचा वापर केलेला आहे। आता आपल्याला कांदा हलका पारदर्शी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। थोडा वेळ परतल्यानंतर कांदा पारदर्शी झालेला दिसत आहे, तरच आपण कढईमध्ये टाकणार आहोत मॅरिनेट केलेल्या भाज्या। तसं तुम्ही भाज्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तशा भाज्या ॲड करू शकता। जसं आता आम्ही इथे मटर ॲड नाही केलेले आहेत, पण तुम्हाला जर मटर पाहिजे असतील तर तुम्ही ते मटर सुद्धा ॲड करू शकता। भाज्या टाकल्यानंतर आता आपण सर्व भाज्या चांगल्या शिजवून घेऊयात। पण कढईमध्ये लागणारे मसाले टाकूयात। तर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर,
अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून शाही बिर्याणी मसाला. आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्व मसाले भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत. तसं मसाले टाकत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा थोडेसे मसाले टाकले होते, तर त्यामुळे इथे आपण मसाले टाकताना थोडेसे ॲडजस्ट करून टाकायचे आहेत. मसाले टाकल्यानंतर आपण बघू शकतो की किती मस्त कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना. तर आता आपण टाकणार आहोत 150 ग्राम पनीर, ज्याचे आपण लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत. पनीर सुद्धा मसाल्यांसोबत आपण चांगलं मिक्स करून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊयात. आता आपण इथं बघू शकतो की आपल्या भाज्या थोड्याशा सुक्या पडलेल्या आहेत. तर आता थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी कढईमध्ये आपण पाणी टाकूयात आणि मिक्स करून घेऊया. पाण्याला उकळी यायला सुरू झालेली आहे, तर आता आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून ग्रेव्हीच्या वरून भाताची लेअर लावून घ्यायची आहे. आता आपण सर्व शिजवलेला भात भाज्यांच्या वरती हलका हलका पसरवून घेणार आहोत. भात भाज्यांच्या वर टाकत असताना भाताला आपल्याला अजिबात दाबायचा नाहीये. हलका हलका भात हळूहळू कढईमध्ये टाकायचा आहे. तसंच आपण बघू शकतो की भात किती मस्त खुला झालेला आहे. तर तुम्ही सेम पद्धत आपण जी वापरली आहे भात शिजवण्यासाठी ती वापरली तर तुमचाही भात असाच खुला होईल. एकदा सर्व भात भाज्यांच्या वरती पसरवून झाल्यानंतर आता आपण वरतून टाकणार आहोत बरिस्ता, त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर आणि शेवटी थोडासा पुदिना तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता. आता कढईच्या आकाराचा एक सिल्वर फॉईल कट करून घेऊयात आणि तो सिल्वर फॉईल कढईच्या वर सेट करून त्यावर कढईचं झाकण ठेवूया, म्हणजे कढईमधून वाफ बाहेर जाणार नाही. आता अशीच आपल्याला कढई स्लो फ्लेमवरती 15 मिनिटं ठेवायची आहे. चला तर आता 15 मिनिटांनंतर बघूयात आपली रेसिपी कशी झालेली आहे. 15 मिनिटं झालेले आहेत, तर आता आपला पुलाव तयार झालेला असेलच. तर झाकण काढून कढईवरून सिल्वर फॉईल काढून घेऊयात. सिल्वर फॉईल काढल्यानंतर लगेचच व्हेज पुलावचा एवढा मस्त सुगंध सुटलेला आहे की तो लगेच आता खायची इच्छा होत आहे. आता खाण्याच्या आधी आपल्याला व्हेज पुलाव एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर आपला व्हेज पुलाव तयार आहे खाण्यासाठी. तर चला व्हेज पुलाव आणि कोशिंबीर सर्व करूयात. त्यासोबतच थोडंसं लोणचं आणि पापड सुद्धा वाढूयात. तर म्हणजे व्हेज पुलाव तर खूप चवदार झालेला आहे. ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुमचा व्हेज पुलाव कसा झालेला आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशा चवदार रेसिपी मराठीमध्ये बघण्यासाठी आपल्या रेलिस किचन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.